हा सोडा ना. त्याला पाईप लागेल का काय लागेल? मध्ये तर थंड आहे ना खोल? तळ नाही ना हा? नाही ना तळ नाही, ह्याच्या खाली आणि खोली. ही वर ओढलं ना मग आणखी ओढलं तर पाणी होतंय. पाण्यात आत जाऊन बसलाय तो. चालतंय. ती आकडी होती ना तुमची, कुठे गेली? ते जमन का बांबू या ना बांबू नाही जमन, त्याने तिथपर्यंत जातंय ना ते. हा जाते सापाला वडलं तरी चालेल ना. ते पळत आहे इकडे तिकडे. पळत आहे सकाळी. ते बघा पाण्यात किती वेळ थांबलाय. दोन झालं नाही नाही वरती श्वास घेतो आणि माणूस आला की आत जातो. आम्हाला वाटलं इरुळ आहे का? हे पोरं म्हणायचे साप आहे साप आहे, ते दिसला नव्हता ना, बघितलं नव्हतं. विरुळ आहे वाटलं ना. हा विरुळा काय असतात पाण्यात. ही नुसते बोलायचे साप आहे इथं, साप साप आहे साप साप आहे. वेळेला मजा करते त्यांची काय म्हणा. नाग आहे. सकाळी त्याच्यात मी ती बांबू घातला ना, बांबू घातलाय खाणं काढून बाहेर मग मी लगेच तुम्हाला फोन केला. चालते काढू त्याला. तेरे पास देख रहे देखो मुन्ना उठा रहा था, तेरे पास ही हो देख, वो तेरे को देख रहे मैं नहीं। तर नागे मित्रांनो, हे ना स्लिप होऊन पडलंय आतमध्ये. वरती येता नाही आलं त्याला, कारण जागा एवढी स्लिप आहे. आपण नाही येऊ शकत काल दिसलंच नाही. सांभाळावं लागेल, नाही तर पाय घसरलं ना डायरेक्ट. इकडे येणार आहे साप तो. घरात ना आले इकडं. नाही पळत आहे ते लगेच. बघितलं साप घ्यायला लागला वर खायला पळत धरला पाळायला आवाज कसला काढते. अश्विनी पर अश्विनी थांबत थांब. असं असं घेऊन असं इकडे नाही असं घ्या. जवळ आलं की तुम्ही लांब जाऊन. थांबा थांबा थांबा. लय हवेली. लय मोठं बघितलं ना. एवढं चालू. खपकन घेतला ना, त्याचा बॅलन्स जाऊन पडणार. बाहेर आलं पळायचं नाही ना. हो आमच्याकडे खायला भेटत नाही. सातपुत्या सुटलं तिकडे जाऊ दे गल्ली. आमच्याकडे खूप आहे फक्त. टायमिंग काय दिलं काय नाही ना. काय 5-5:30च्या टायमिंग मध्ये करायचं चालू. काय नाही सातपुते घरी घेऊन जा त्याला. ते घाबरायचं.
धरा तसंच धरा. सोडू का आता? हा सोड ना. चप्पल नाही ती चिडलेली. हो राजा ऐक तू दिवाळी खायचं तुला वाचवलंय ना. कुठं सोडता आता याला नेऊन? हक्का हल्ला तर काही सोपं दोन दिवसापासून आहे. थोडं लवकर कॉल केला असता तर आपण कधीच काढला असता. माहिती नाही ना 10 मिनिटात इरूळ असेल. हा बरोबर. चला जाऊ दे. तर नाग होता मित्रांनो विषारी जातीचा. आतमध्ये जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आपण बांबूच्या साहाय्याने त्याला कसं तरी वरती घेतलं ते पद्धतीने. 2 दिवसापासून आहे पण त्यांना वाटलं विरुळ्या काय असतातच ना पाण्यात त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण आज ज्यावेळेस त्यांनी फणा काढला त्यावेळेस त्यांना कळलं अरे नाही नाग आहे हा. फणा नाग हा काढतोच. व्यवस्थित पद्धतीने रेस्क्यू केले. विषारी जातीचं आहे. पाण्याचं ठिकाण असेल तुमचं शेततळ वगैरे असेल त्याच्यामध्ये सापडले असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. खाली हेल्पलाईन नंबर मी देते तुमच्यासाठी. पण विनाकारण कॉल नका करू. दिवसभर आमचं रेस्क्यूचं काम असतं त्यामुळे आम्हाला प्रत्येकाचे फोन उचलणं रिसीव करणं होत नाही. तेवढीच एक विनंती राहील तुम्हाला. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा. धन्यवाद.